carry out removing and fitting of new pilot bearing, removing and fitting of ring gear on flywheel, relining a clutch plate, checking condition of flywheel and pressure plate surface for reconditioning. नमस्कार, माझे नाव मयूर आहे. या मॉड्यूलमध्ये आम्ही नवीन पायलट बेअरिंग काढणे आणि फिट करणे, फ्लायव्हील मधील रिंग गिअर काढणे आणि फिट करणे, क्लच प्लेट पुन्हा लावणे, फ्लायव्हीलची स्थिती तपासणे आणि प्रेशर प्लेट पृष्ठभाग पुन्हा कंडिशनिंगसाठी तपासणार आहोत. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल पायलट बेअरिंग काढा आणि रिफिट करण्यास, फ्लायव्हील रिंग गिअर काढा आणि रिफिट करण्यास, क्लच प्लेटला रिलाइन करण्यास, फ्लायव्हील आणि प्रेशर प्लेटची स्थिती तपासण्यास. आता आपण आवश्यक उपकरणे, साहित्य आणि टूल्स पाहूया. टूल्स किंवा साधने: प्रशिक्षणार्थी टूल किट 1 संच, स्ट्रेट एज 1 नग, बॉक्स पॅनर 1 सेट, विशेष साधन बेअरिंग पुलर 1 नग, टॉर्क रेंच 1 नग, उपकरणे किंवा यंत्रसामग्री, जड वाहन 1 नग, साहित्य, कॉटन वेस्ट, साफसफाईचे साधन, सोप ऑइल, पायलट बेअरिंग. पायलट बेअरिंगची तपासणी करायला शिकण्यापूर्वी पायलट बेअरिंगची भूमिका काय आहे आणि ते दोषपूर्ण असताना कसे ओळखायचे ते पाहू. जेव्हा क्लच बंद होतो तेव्हा ट्रान्समिशनचा इनपुट शाफ्ट आणि इंजिनचा क्रँक शाफ्ट वेगवेगळ्या वेगाने फिरत असतो. पायलट बेअरिंग या फरकास अनुमती देते. म्हणूनच जेव्हा क्लच पेडल पूर्णपणे दाबला जातो आणि क्लच स्वतःच पूर्णपणे वेगळे केले जाते तेव्हा सदोष पायलट बेअरिंग सर्वात जास्त आवाज करते. हे क्रँकशाफ्ट फ्लॅंज किंवा फ्लायव्हीलच्या मध्यभागी स्थित आहे. पायलट बेअरिंग्स इंजिन आणि क्लचमध्ये बसतात आणि ट्रान्समिशन शाफ्ट आणि क्रँकशाफ्टमधील वेगातील फरक करण्यास अनुमती देतात. पायलट अयशस्वी होण्याची सुरुवातीची चिन्हे क्लच बंद असताना आवाज असू शकतात. ड्रायव्हरला हे देखील लक्षात येईल की ट्रान्समिशन गिअर्स दरम्यान बदलणे कठीण आहे किंवा थांबल्यावर उलट किंवा पहिल्या गिअरमध्ये ठेवणे कठीण आहे. एक जीर्ण किंवा खराब झालेले पायलट बेअरिंग व्हायनिंग किंवा ग्राइंडिंग आवाज करेल. बेअरिंग पूर्णपणे खराब झाल्यास ते खूप जोरात असेल. जेव्हा क्रँकशाफ्ट आणि इनपुट शाफ्ट वेगवेगळ्या वेगाने फिरतात तेव्हा हे घडते. आता आपण प्रक्रियेकडे जाऊया. कार्य 1: पायलट बेअरिंग काढणे, साफ करणे, तपासणी करणे आणि रिफिटिंग करणे. गिअरबॉक्स असेंब्ली काढून सुरुवात करा. त्यानंतर क्लच असेंब्ली काढून टाका. फ्लायव्हीलचे माउंटिंग सैल करण्यासाठी पुढे जा. पुढे फ्लायव्हील असेंब्ली सुरक्षित करणारे बोल्ट काढा आणि फ्लायव्हील असेंब्ली काढा. फ्लायव्हील, माउंटिंग फ्लॅंज आणि क्रँकशाफ्टच्या मागील टोकाला असलेले पायलट बेअरिंग पूर्णपणे स्वच्छ करा. पायलट बेअरिंग काढण्यासाठी डिझाईन केलेले एक विशेष साधन जोडा आणि बेअरिंग पुलीवरून पायलट बेअरिंग हळूहळू बाहेर काढा. ट्रेवर ठेवा. त्यानंतर केरोसिन वापरून बेअरिंग स्वच्छ करा आणि नंतर कोणतेही सूक्ष्मकण काढून टाकण्यासाठी हवेचा दाब वापरा. नुकसानीच्या कोणत्याही चिन्हासाठी बेअरिंगची कसून तपासणी करा. बेअरिंगचा आवाज तपासा. नुकसान आढळल्यास पायलट बेअरिंग नवीन घटकासह बदला. बेअरिंग फिक्सिंग स्पॉटवर ग्रीस लावा आणि बेअरिंगला क्रँकशाफ्टच्या मागील टोकावर ठेवा. ब्रास, ड्रिफ्ट आणि हातोडा वापरून बेअरिंग सुरक्षितपणे निश्चित करा. ते योग्यरित्या फिट केले आहे याची खात्री करा. क्लच शाफ्टच्या मदतीने बेअरिंग प्लेची पडताळणी करा. बेअरिंगमध्ये जास्त प्ले किंवा आवाज नाही याची खात्री करा. बेअरिंगच्या तपासणीनंतर फ्लायव्हील आणि क्लच असेंब्ली माउंट करा आणि क्लच प्लेट संरेखित करण्यासाठी क्लच शाफ्ट वापरा. थ्रस्ट बेअरिंग फिक्स करा आणि गिअरबॉक्स असेंब्ली पुन्हा जोडा. शेवटी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी क्लच पेडल लिंकेज आणि ट्रान्समिशन लिंकेज कनेक्ट करा.
कार्य 2. फ्लायव्हील रिंग गिअर काढून टाकणे. फ्लायव्हीलचे माउंटिंग सैल करून सुरुवात करा. नंतर फ्लायव्हील माउंटिंग बोल्ट काढा. आवश्यक सुरक्षा खबरदारीचे पालन करून फ्लायव्हील काळजीपूर्वक काढा आणि पुढील तपासणीसाठी वर्क बेंचवर ठेवा. संपूर्ण फ्लायव्हील असेंब्ली स्वच्छ करा आणि फ्लायव्हील रिंगच्या फिटिंगची तपासणी करा. ब्रास ड्रिफ्ट आणि हातोडा वापरून फ्लायव्हील रिंग काढा. ज्या प्रकरणांमध्ये रिंग हट्टी आहे आणि काढता येत नाही, रिंग गरम करा आणि ती काढून टाका. फ्लायव्हीलवर साचलेली कोणतीही धूळ आणि गंज पूर्णपणे स्वच्छ करा. फ्लायव्हील रिंग गिअर रिफिट करण्यासाठी नवीन फ्लायव्हील रिंग निवडा आणि ती ठेवण्यापूर्वी फ्लायव्हील रिंग 300 डिग्रीच्या आसपास समान रीतीने गरम करण्यासाठी प्रोपेन टॉर्च वापरा. योग्य प्रकारे गरम झाल्यावर फ्लायव्हील रिंग फ्लायव्हीलवर ठेवा आणि त्यास सुरक्षितपणे पकडण्यासाठी हातोडा आणि ब्रास ड्रिफ्टचा वापर करा. कार्य 3. क्लच प्लेटला रिलाइन करणे. क्लच प्लेट आणि लाइनिंग दोन्हीचे काळजीपूर्वक परीक्षण करून सुरुवात करा. जुने रिवेट्स काढण्यासाठी एकतर ड्रिलिंग किंवा हातोड्याने सेंटर पंच वापरा. जुने लाइनिंग यशस्वीरित्या काढून टाकल्यानंतर क्लच हब आणि कुशन स्प्रिंग स्वच्छ करा. क्लच हब फ्लॅंज, टॉर्शन स्प्रिंग आणि कुशन स्प्रिंगचे नुकसान, क्रॅक किंवा आवाजाच्या कोणत्याही चिन्हासाठी कसून तपासणी करा. अशी कोणतीही समस्या आढळल्यास खराब झालेले घटक दुरुस्त करा किंवा पुनर्स्थित करा. बदलण्यासाठी क्लच लाइनिंग आणि रिवेट्सचा योग्य आकार निवडा. रिलाइनिंग करण्यापूर्वी क्लच लाइनिंग आणि हब युनिट पूर्णपणे स्वच्छ केले आहेत याची खात्री करा. क्लच स्प्रिंगवरील रिव्हेट होल क्लच लाइनिंगसह संरेखित करा आणि हँड वाईस किंवा सी क्लॅम्प वापरून क्लच प्लेटमध्ये लाइनिंग सुरक्षित करा. रिव्हेट होलच्या शक्य तितक्या जवळ पकड समायोजित करा. इन्स्ट्रक्टरच्या मार्गदर्शनाखाली क्लच प्लेटला लाइनिंगना क्रमाने रिवेट करण्यासाठी पाय ऑपरेटेड रिव्हिटिंग मशीन वापरा. रिव्हिटिंग केल्यानंतर एक सुरक्षित संलग्नक सुनिश्चित करण्यासाठी लाइनिंग रिवेटचा घट्टपणा तपासा. असेंब्ली पुन्हा वापरात आणण्यापूर्वी क्लच लाइनिंग्स व्यवस्थित रिव्हेट झाल्याची खात्री करा. कार्य 4. प्रेशर प्लेटची तपासणी करणे. प्रेशर प्लेटची पृष्ठभाग पूर्णपणे स्वच्छ करून तपासणी सुरू करा. पुढे झीज किंवा नुकसानीची कोणतीही चिन्हे ओळखण्यासाठी प्रेशर प्लेटच्या घर्षण फेसचे नजरेने परीक्षण करा. स्ट्रेट एज आणि फिलर गेज वापरून घर्षण फेसच्या सपाटपणाचे मूल्यांकन करा. जर सपाटपणा निर्दिष्ट मर्यादेत नसेल तर प्रेशर प्लेटचे पुनरुत्थान करण्याची शिफारस केली जाते. तथापि पुनरुत्थान प्रक्रियेदरम्यान ते किमान निर्दिष्ट जाडीच्या खाली ग्राइंड करू नये यासाठी सावधगिरी बाळगा. कार्य 5. फ्लायव्हीलची तपासणी करणे. कोणत्याही प्रकारचे तडे, जळण्याची चिन्हे किंवा स्कोरिंगसाठी फ्लायव्हील पृष्ठभागाचे नजरेने परीक्षण करून प्रारंभ करा. स्ट्रेट एज आणि फिलर गेज वापरून फ्लायव्हील घर्षण पृष्ठभागाच्या वॉरपेजचे मूल्यांकन करा. जर वॉरपेज निर्मात्याने निर्दिष्ट केलेल्या किमान मर्यादेपेक्षा जास्त असेल तर फ्लायव्हील रिग्राउंड करणे उचित आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही झीज किंवा नुकसानीसाठी रिंग गिअरचे मूल्यांकन करा आणि पायलट बेरिंगच्या सेवा क्षमतेची पुष्टी करा. फ्लायव्हील क्रँकशाफ्टवर माउंट करा आणि तपासणी टेबलवर ठेवा. डायल इंडिकेटर वापरून फ्लायव्हीलचा फेस रनआउट रेकॉर्ड करा. फ्लायव्हीलच्या फेस रनआउटने निर्मात्याने निर्दिष्ट केलेल्या किमान मर्यादा ओलांडल्यास फ्लायव्हील रिग्राउंड करण्याचा विचार करा. ग्राइंडिंग प्रक्रियेदरम्यान स्ट्रक्चरल अखंडता राखण्यासाठी फ्लायव्हीलची जाडी निर्मात्याने निर्दिष्ट केलेल्या मर्यादेत राहते याची खात्री करा. आम्ही प्रात्यक्षिकाच्या शेवटी आलो आहोत. या मॉड्यूलमध्ये आपण काय शिकलो याची थोडक्यात माहिती घेऊया. पायलट बेअरिंग काढा आणि रिफिट करण्यास, फ्लायव्हील रिंग गिअर काढा आणि रिफिट करण्यास, क्लच प्लेटला रिलाइन करणे,
फ्लायव्हील आणि प्रेशर प्लेटची स्थिती तपासणे. अशा प्रकारे आम्ही नवीन पायलट बेअरिंग काढणे आणि फिट करणे, फ्लायव्हीलमध्ये रिंग गिअर काढणे आणि फिट करणे, क्लच प्लेट पुन्हा लावणे, फ्लायव्हीलची स्थिती तपासणे आणि प्रेशर प्लेट पृष्ठभाग पुन्हा कंडिशनिंगसाठी शिकलो आहोत. हे प्रात्यक्षिक तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. धन्यवाद.